गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आजची रेसिपी आहे पिझ्झा ब्रेड. पिझ्झा आहे पण मी हे आणलेलं आहे डीमार्टमधून. त्याच्यासाठी इकडे मी टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, शिमला घेतली आहे, आणि हे पिझ्झा सॉस आहे, आणि हे पिझ्झा चीज आहे, आणि ते वरून छाट मसाला टाकायला घेतला आहे, आणि हे मकेन आहे. आता हे पिझ्झाच्या रोट्या आहेत ना, वन साईड तव्यावर पहिले भाजून घ्यायच्या. थोडंसं वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट ओव्हनमध्ये टाकलं ना तर ते वन साईड भाजून निघते, पिझ्झ्याची वन साईड भाजून निघत नाही. हा पिझ्झा आहे ना एका बाजूने भाजून घ्यायचा. हा एका बाजून चांगला पिझ्झा भाजून घ्यायचा. या असं आहे ना, वन साईड पिझ्झा चांगला भाजून घ्यायचा. आणि ह्या बाजूनी भाज्या टाकायच्या. आता हा सेकंड पिझ्झा आहे ना, हा पण भाजून घेते. हा इकडे भाजून ठेवलेला आहे, याच्यावर हा सॉस लावून घ्यायचा. हा सॉस लावून घ्यायचा. सॉस असं चांगलं लावून घ्यायचा. आता हा पिझ्झा आहे ना, हा पण बघायचा भाजलाय का नाही. आता मी हा पण इकडे ठेवून देते, आणि आता आहे ना ह्या भाज्या तेलामध्ये फ्राय करून घेते. या भाज्या आहेत ना चांगल्या फ्राय केल्या ना का मग तो या आहे ना हलकेशा फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे मग ना चविष्ट होतात. या अशा हलकेशा फ्राय करून घ्यायच्या. हे थोडंसं आहे ना हलकंसं चांगलं भाजून घेतलं ना, आणि हे थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये. या अशा हलक्याशा भाजून घ्यायच्या, मग ते एकदम टेस्टी होतं खायला. वाफेवर चांगले शिजवून घ्यायचे थोडेशा. ते शिजण्यासाठी मी याच्यावर झाकून ठेवते हे 5 मिनिटांनी. हे ना अशा मी भाज्या टाकून घेते.
आता याच्यामध्ये ना मकेन टाकते मी. कॉर्न बोलतात काय काय लोक याला. घरी बनवलेला पिझ्झा आपला हा. कोण कोण गव्हाचा पण बनवतात. गव्हाच्या भजी हे पण मी टाकेले एकदा. आता याच्यावर आहे ना चीज टाकायचं चाललेलं आहे. आता इकडे पण टाक. लई नाही व्हायचं चीज हे, थोडं थोडं टाकायचं. बस झालं बस झालं. तिकडे नाही टाकलं आता याच्यावर. बस बस बस. आणि ही पेपर चिली टाकते आता वरणाची. कोणचं भांडण. आता हे आहे ना ओव्हनमध्ये ठेवून द्यायचे दोन्ही पण. याच्यावरच ठेवायचं. हां आता ठेवू ओव्हनमध्ये.